आत्ता आपण तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या शांताई सिटी रिक्षा स्टँड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी काय आपल्यासोबत रिक्षा चालक आहे, ते सुद्धा अजितदादांचे निश्चित भक्त होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांविषयी कळवळ असणारा कोणताही नागरिक मिळणार नाही। आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना त्यांच्याकडे थोडं प्रतिक्रिया घेऊया। सर नमस्कार, काय सांगाल? आज मावळ बंदची हाक दिलेली आहे, आपण या ठिकाणी काही रिक्षा उभ्या आहेत, काय सांगू शकाल? आज ह्या ज्या रिक्षा उभ्या थांबले आहेत ह्या जास्त करून हॉस्पिटलसाठी वयोवृद्धांसाठी थांबलेल्या आहेत। ह्या फक्त मेडिकल इश्यूसाठी आज फक्त इथं धावत आहेत। त्यांना जास्त असं काही नाही की धंदा वगैरे व्हावा, फक्त प्रॉब्लेम एवढंच की वयोवृद्ध आणि प्रेग्नेंट किंवा बाकीच्या लेडीज ज्या असतील त्यांना फक्त सेवा ही पुरवावी, तळेगावाकडनं त्याचं हे व्हावं, सेवा व्हावी। संपूर्ण तळेगावमध्ये सध्या परिस्थिती काय? दुकानं वगैरे बंद? सध्या तळेगावात सध्या सगळी परिस्थिती सगळं बंद मावळ तालुक्याने ठेवलेलं आहे। तळेगावात सुद्धा सगळं बंद ठेवलेलं आहे, चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे आणि तळेगावच्या सर्व रिक्षा संघटनांकडून, शांताई सिटी संघटनेकडून आम्ही सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमचे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद सर। सर काय सांगाल अजितदादांविषयी, काय भावना सांगाल आपण? अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। त्यांनी मावळ तालुक्यासाठी खूप कामं केलेली आहेत आणि त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे आणि आमच्या शांताई सिटी सेंटरतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो।